विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। फास्ट ट्रॅक सामान्य विज्ञानच्या सिरीज मधल्या जीवशास्त्राच्या दुसऱ्या लेक्चरकडे आपण आता येतोय। पहिल्या लेक्चरमध्ये आपण मानवी जीवशास्त्राच्या संदर्भात संपूर्ण अभ्यास केला, त्याविषयी मी आता बोलणार नाही कारण वेळेअभावी आपल्याला थोडंसं फास्ट जायचं आहे कारण आपण फास्ट ट्रॅक सिरीज मध्ये आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो भाग आपल्याला या सिरीज मध्ये कव्हर करायचा आहे, सेकंड लेक्चरचा स्टार्टिंगचा भाग, तो आहे प्राणीशास्त्र। प्राणीशास्त्रामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला अभ्यास करत असताना प्राण्याचे वर्गीकरण, प्राण्यांना होणारे विविध रोग, त्यांचे उपचार यांचा अभ्यास करावा लागेल आणि प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे। अभ्यास साहित्याच्या बाबतीत आपण ऑलरेडी बोललेलो आहोत की 12वी पर्यंतची आपल्याला पुस्तकं करावी लागणार आहेत स्टेट बोर्डची। मला वाटतं की त्याच्या बाहेर आपली PSI ची एक्झाम बिलकुल जाणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राणी आणि वनस्पतीतला फरक बघूयात। दोन मुख्य फरक आहेत। वनस्पती प्राण्यासारख्या हालचाल करू शकत नाही, प्राणी वनस्पतीसारखी अन्न तयार करू शकत नाही, हे आपल्याला मेजरली लक्षात ठेवायला लागेल। त्यानंतर प्राण्याचं वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे। प्राण्याचं वर्गीकरण हे कशाच्या आधारे केलं जातं असा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो। तर प्राण्याचे वर्गीकरण हे प्राण्यामध्ये घडून आलेला विकास, कशाचा विकास, तर प्राण्यांचे जे अवयव आहेत त्या अवयवांचा घडून आलेला विकास, त्या विकासाच्या आधारे प्राण्याचं वर्गीकरण केलं जातं। जे प्राणी पूर्णतः विकसित प्राणी आहेत, ज्यांच्यामध्ये अवयवांचा, इंद्रिय संस्थांचा 100% विकास झालेला आहे, त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात। जे प्राणी अर्धविकसित किंवा अविकसित आहेत त्या प्राण्यांचं वर्गीकरण आपण अपृष्ठवंशीय प्राणी असे करतो। तर पहिल्यांदा विकसित प्राण्याचं वर्गीकरण पाहण्यापूर्वी त्याचे वैशिष्ट्य काय असतात आपण बघूया। प्राणी म्हटले की रक्त आहे ते लाल आहे। रक्त आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यासाठी रक्तवाहिन्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हाडे ही पोकळ आहेत, हाडे पोकळ आहेत, रक्त आहे, प्राण्याला सगळं समजतं म्हणजे त्याचा मेंदू हा विकसित झालेला आहे। यासाठी काही जे वैशिष्ट्ये आहेत ती पृष्ठवंशीय प्राण्याची असतात, ती आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे। पृष्ठवंशीय प्राण्याचं वर्गीकरण आपण 5 भागामध्ये करतो, त्याच्या दुप्पट अपृष्ठवंशीय प्राण्याचं वर्गीकरण करतो। मग अपृष्ठवंशीय प्राण्याचे वैशिष्ट्ये काय झाले, तर जे वैशिष्ट्ये पृष्ठवंशीय मध्ये असणारे आढळत नाहीत अशा प्राण्यांना आपण अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतो। थोडंसं आपल्याला या ठिकाणी विज्ञानामध्ये ऑल टाइम लक्षात ठेवायचंय की नावामध्येच बऱ्याचदा अर्थ लपलेला असतो। तर बघा, जलचर, चर म्हणजे राहणे, ठिकाण, राहण्याचं ठिकाण, हे त्यांचं कुठं आहे, जल। जे प्राणी 100% पाण्यामध्ये राहतात ते जलचर, त्यालाच आपण मत्स्य असेही बोलतो। तर विद्यार्थी मित्रांनो या प्राण्यांचे शरीर चपटे असते, या प्राण्याच्या शरीरावर खवले असतात, हा परीक्षेतला प्रश्न। हे प्राणी पाण्यामध्ये असताना पोहण्यासाठी पंखांचा वापर करतात, दोन्ही बाजूला त्यांचे शरीर निमुळते असते। एक प्रश्न खूप मजेशीर आहे की जलचरांना नाक असते का, तर त्यांना नाक असते पण ते श्वसन कल्याणच्या सहाय्याने करत असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवा। जलचर प्राणी किंवा मत्स्यगणातील प्राणी हे विकासाच्या आधारे 3 टप्प्यामध्ये विभागलेले असतात। एक म्हणजे गोलमुखी मासे, दुसरे म्हणजे कास्थीमत्स्य आणि तिसरं म्हणजे अस्थिमत्स्य। सध्या जे आपल्याला मासे आढळतात ते एकतर अस्थिमत्स्य गटातील आहेत किंवा कास्थीमत्स्य गटातील आहेत। त्याविषयी डिटेल तुम्ही 12वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये पाहू शकता। तर उभयचर जे आहेत, चर म्हणजे राहणे, उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी। 2 ठिकाण कोणते, एक म्हणजे माती म्हणजे जमीन आणि दुसरं म्हणजे जल। जे पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी विकसित प्राणी राहतात त्या प्राण्यांना आपण उभयचर असे म्हणतो। यांचे वैशिष्ट्य काय, त्यांच्या शरीराचे जे भाग पडतात त्याच्यामध्ये मान या प्राण्यांना नसते। यांच्या शरीराचे 3 भाग पडतात, एक म्हणजे डोके, दुसरं म्हणजे धड म्हणजे मान गायब आहे, तिसरं म्हणजे पुच्छ। सांगण्यात तात्पर्य असं की आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारतात याचं उदाहरण काय, बेडूक। बेडकाला मान नसते म्हणून त्याला वळून पाहत असताना उडी मारून बघायला लागतं, आपल्यासारखं तो मान वळून बघू शकत नाही। दुसरी गोष्ट, याच्या शरीराची जी त्वचा आहे ती श्लेष्मल असते, चिकट असते, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात। उभयचर हे सर्वसाधारणपणे गोड्या पाण्यात राहतात, प्लस पिलांना जन्म देताना अंडी मात्र ते फक्त पाण्यात घालत असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। परीक्षेतला प्रश्न
बेडूक, टोड, सॅलॅमँडर ही याची उदाहरणे आहेत. सरीसृप किंवा सरपटणारे प्राणी म्हणजे काय, तर जे प्राणी बिळामध्ये राहतात, ज्यांची त्वचा कोरडी असते, पाय नाजूक असतात, त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतात. उदाहरणार्थ साप, सरडा, मुंगूस हे सगळे काय आहेत, सरीसृप प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. यांच्यावर बऱ्याच परीक्षेत आलेला प्रश्न तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्राण्याची त्वचा ही कोरडी त्वचा असते. त्याचं उत्तर आहे सरीसृप गटातील प्राण्यांची त्वचा ही कोरडी असते. त्यानंतर चौथा गट आहे तो म्हणजे पक्षी. पक्ष्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तो प्रश्न म्हणजे काय बघा, की पक्ष्यांचे शरीर हे मध्यभागी फुगीर का असते. त्याचं कारण असं आहे की त्या मध्य भागामध्ये हवेच्या पिशव्या असतात, जेणेकरून उडताना त्यांचं वजन हे कमी झालेलं असतं. प्लस त्यांचे शरीर किंवा त्यांची त्वचा कशाने आच्छादलेली असते, तर त्यांची त्वचा ही पिसांनी आच्छादलेली असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. प्लस पक्षी हे बहुतांश करून कसे आहेत, अंडज आहेत, अंडी घालणारी आहेत, हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. सस्तनी प्राणीचं वैशिष्ट्य किंवा सस्तनी प्राण्यांविषयी आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सस्तनी प्राणी हे तिन्ही ठिकाणी राहतात, म्हणजे जल, त्यानंतर मग जमीन आणि त्यानंतर मग हवा. पाण्यात राहणारा सस्तनी प्राणी हा देवमासा आहे. जमिनीवर आपण सगळेजण राहतो, हवेमध्ये जे राहतो त्याला आपण वटवाघूळ असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बेसिक गोष्टी जलचरच्या बाबतीत आपण बघितल्या, उभयचरच्या बघितल्या, सरीसृपच्या बघितल्या, तशा काही गोष्टी सस्तनीच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. बहुतांश सस्तनी हे पिलांना जन्म देतात. अंडी घालणारे पण सस्तनी आहेत. उदाहरणार्थ प्लॅटिपस आणि डकबिल. प्लॅटिपस आणि डकबिल हे सस्तनी अंडी घालतात. बहुतांश हे जमिनीवर राहतात. आताच मी तुम्हाला बोललो की देवमासा हा सस्तनी प्राणी पाण्यामध्ये राहतो, तर हवेमध्ये वटवाघूळ राहते. हे तिन्ही ठिकाणी त्याचा आढळतो. त्यानंतर या सगळ्यांवर एक प्रश्न आपल्याला खूप छानपैकी माहिती पाहिजे, तो म्हणजे काय, की कोणत्या प्राण्याचे रक्त शीत आणि कोणत्या प्राण्याचे रक्त उष्ण, हा आपल्या परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. खूप सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. ती म्हणजे काय बघा, की जो प्राणी हवेत राहत नाही त्याचे रक्त शीत असते. काय ट्रिक आहे, जो प्राणी हवेत राहत नाही त्याचे रक्त हे शीत रक्त मानावे, आणि जो प्राणी जितक्या ठिकाणी राहतो त्याला हृदयाचा एक एक्स्ट्रा कप्पा द्यावा, हा परीक्षेतला हिट प्रश्न आहे. तर आता आपण बघूया की जलचर किती ठिकाणी राहतो, एका ठिकाणी राहतो, फक्त पाण्यात राहतो, म्हणजे त्याच्या हृदयाचे कप्पे किती, 2. उभयचर किती ठिकाणी राहतात, 2 ठिकाणी राहतात, म्हणजे त्याच्या हृदयाचे कप्पे हे किती असले पाहिजे, 3. मात्र जे विकसित आहेत मगर वगैरे त्यांच्या हृदयाचे कप्पे हे किती असले पाहिजे, 4. 4 पेक्षा जास्त हृदयाचे कप्पे कोणालाच नाही. जे सरपटणारे प्राणी आहेत ते बिळातही राहतात आणि पाण्यात आढळतात, म्हणजे त्यांच्या हृदयाचे कप्पे किती, 3. आणि जे पक्षी आहेत, पक्षी आपल्याला माहिती आहे बदक पाण्यात राहतो, कोंबडी जमिनीवर राहते, बाकीचे हवेत राहतात, म्हणजे त्यांच्या हृदयाचे कप्पे किती, 4. आणि मनुष्य हा जमिनीवर राहतो, देवमासा हा पाण्यात राहतो, आणि वटवाघूळ हे हवेत राहतं, म्हणजे त्यांच्या हृदयाचे कप्पे किती, 4. खूप परीक्षेत आलेला प्रश्न, ही ट्रिक लक्षात ठेवायला हरकत नाही. जे हवेत राहत नाहीत त्यांचे रक्त शीत, बाकीच्यांचे रक्त उष्ण. हवेत कोण राहतात, पक्षी राहतात. हवेत कोण राहतात, सस्तनी राहतात. तर म्हणजे या दोघांचे रक्त हे उष्ण आहे, बाकीचे जे आहेत ते म्हणजेच कोण, जलचर, उभयचर आणि सरपटणारे यांचे रक्त हे शीत आहे. म्हणूनच ते समाधी अवस्थेमध्ये जात असतात. समाधी अवस्था ही कशासाठी घेतली जाते, तर शरीराचे तापमान मेंटेन करण्यासाठी समाधी अवस्था घेतली जाते. ते या ठिकाणी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. याच्यापेक्षा आणखीनही काही प्रश्न येतात, ते तुम्ही सांगितल्या पद्धतीने 12वी पर्यंतच्या पुस्तकातून पाहणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की हे अपृष्ठवंशी प्राण्याचे 10 गट सर लक्षात राहत नाही. लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. अहो काय अवघड नसतात, सगळं सोपं आहे, कंडिशन आपलं आहे. तर बघा, पृष्ठवंशी प्राण्याचे 10 गट कसे लक्षात ठेवायचे. पहिला, आदी जीव. आदी या शब्दाचा अर्थ आहे अगोदर. पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा जे एकपेशीय प्राणी तयार झाले ते सजीव म्हणजे आदिजीव. कोण तयार झालं मग,
अमिबा तयार झाला, युग्लिना तयार झाला, पॅरामोशियम झाला, हे सर्व कोण आहेत? आदिजीव आहेत। हे दलदलीच्या प्रदेशामध्ये किंवा पाण्यामध्ये आढळतात। त्यानंतर मी म्हणतोय तीन प्रकारचे जंत, काहींचा आकार गोल आहे, उदाहरणार्थ आपल्या पोटातील जंत, काहीचा आकार म्हणजे शरीरावर उपचर्माचे वलयाचे आवरण आहे ते म्हणजे गांडूळ, आणि काही चपटे असतात त्याचा अर्थ आहे ते म्हणजे पैसा। पैशाला पाय छोटे छोटे असतात। गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे। पोटातील दंताचं वैशिष्ट्य परीक्षेमध्ये विचारतात, खालीलपैकी कोणता दंत हा अंडाकृती असतो आणि कोणत्या दंताची मादी ही नरापेक्षा मोठी असते? उत्तर गोल। तीन प्रकारचे दंत। त्यानंतर जोड्या, रंध्र म्हणजे छिद्र, छिद्र म्हणजे संपूर्ण शरीरावर सांधी असणारे ते म्हणजे रंध्री, पोरीफेरा गटातील प्राणी, आंघोळीचा स्पंज किंवा क्लिओना हे त्याचे उदाहरण आहे। पाद म्हणजे या ठिकाणी पाय, संधी म्हणजे सांध, ज्याच्या पायाला सांध असते, उदाहरणार्थ ग्रासहॉपर किंवा नागतोडा, त्याचा पाय बघा, इथे तुम्हाला सांध दिसेल। ज्याच्या पायाला सांध ते संधिपात, खेकडा हा संधिपात आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे। त्यानंतर हा गट झाला तो म्हणजे 5 आणि 6वा, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण शरीरावर सांधी म्हणजे रंध्री, पायाला सांध म्हणजे संधिपात असं लक्षात ठेवतो। त्यानंतर नंतरची विरुद्धार्थी शब्दाची जोडी, काय म्हणजे काय, यापूर्वीही पहिल्या लेक्चर मध्ये हा विषय आला होता। काय म्हणजे काया, काया म्हणजे शरीर, शरीर ज्याचे मृदू म्हणजे मऊ आहे, ज्याच्या शरीरात हाडं नाही ते मृदू काय, उदाहरणार्थ गोगलगाय, ज्याच्या शरीरावर काही वेळेस शिंपल्याचे कवच असते ते पण ते ठिसूळ असते। कंटक म्हणजे काटक, चर्मी म्हणजे कातडी, ज्या प्राण्याची कातडी ही टणक आहे ते कंटक चर्मी, कारण त्याच्या कातडीवर कॅल्शियम कार्बोनेटचे कव्हर आहे आणि ते नलिका पादाच्या सहाय्याने हालचाल करतात। तारा मासा, सागर कमळ, म्हणजे या ठिकाणी दोन विरुद्धार्थी शब्द मृदू आणि काटक अशा पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल। त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला माहिती हवे ते म्हणजे 9 आणि 10 नंबरचे, ज्याचे शरीर हे दंडाकृती आहे, जे सिलेंड्रिकल शेप आहे ते म्हणजे हायड्रा, जे नांगीच्या सहाय्याने भक्ष्य पकडतात आणि हालचाल करतात, ते दंडाकृती शरीराचे। शेवटी अर्धे, अर्ध म्हणजे अर्धे, सम म्हणजे सारखे, पृष्ठ म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्याचे काही गुणधर्म असणारे बेलाडोवासस, जो समुद्राच्या तळाला आढळतो, त्याच्यामध्ये कल्ल्याच्या सहाय्याने सूचन करणे हे वैशिष्ट्य आहे। म्हणून त्या दोघांची आपण काय करतो, जोडी करतो। खूप सोपं मित्रांनो, हे 10 लक्षात ठेवायचं। बघा, संपूर्ण पहिल्यांदा पृथ्वीवर जन्मलेले ते आदिजीव, 3 प्रकारचे जंत, गोल, वलय आणि चपटे, ते म्हणजेच पुढचे 3 क्लास, संपूर्ण शरीरावर सांधी आणि पायाला सांध, रंध्रे आणि त्यानंतर संधिपात, त्याच्यानंतर संपूर्ण आपल्याला माहिती आहे शरीर हे मृदू आहे आणि चर्म हे काटक आहे, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर 2 वेगळे दंडाकृती आणि अर्धसमपृष्ठ। तर हे आहे प्राण्याचं वर्गीकरण, आपल्याला माहिती पाहिजे 5 आणि दुप्पट 10। त्यानंतर आपल्याला प्राण्यांचे वेगवेगळे रोग, होणारे आजार हे माहिती पाहिजे। 12वीच्या पुस्तकामध्ये बघा किंवा एनसीईआरटीच्या बुक्समध्ये हे छान दिलेलं आहे, त्याचे उपचार। रोगाचे वर्गीकरण आपण 2 प्रकारचे करतो, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य। प्रत्येक प्राण्याचे काही वैशिष्ट्ये आहेत, जसे कांगारूला पिशवी आहे, सोंड हत्तीला आहे, जिराफाची मान उंच आहे, त्यांच्यातले गुणसूत्र किती आहेत, त्याच्यामध्ये इतर वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचं ॲडॅप्टेशन काय आहे, हे सगळं जर तुम्ही बघितला तर आपला PSI STI साठीचा 12वी पर्यंतच्या पुस्तकातून केलेला अभ्यास प्राणीशास्त्रावर विचारलेल्या मार्गाचं पूर्ण समर्थन करतं आणि मग आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देण्यास मदत करतं। कंडिशन आपलं आहे 1984 ते 2018 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपण पाहणं गरजेचं आहे। प्राणीशास्त्राच्या अभ्यासानंतर आता आपण वनस्पती शास्त्राच्या अभ्यासाकडे स्विच ओव्हर होत आहोत फास्ट ट्रॅक पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचे जे विभाग पाडायला लागतील 12वी पर्यंतच्या पुस्तकाकडे पाहून, ते म्हणजे आहे वनस्पतींचे वर्गीकरण, दुसरा आहे ते म्हणजे वनस्पतीवर पडणारे रोग किंवा कीड, आणि त्याच्यानंतर मग वनस्पतीचं जे आपण वर्गीकरण करतो शिकताना हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान विद्याशास्त्र, फ्लोरिकल्चर म्हणजे फुलशास्त्र, पोमोलॉजी म्हणजे फळशास्त्र आणि ओलेरिकल्चर म्हणजेच भाजीशास्त्र। हे आपल्याला जर या ठिकाणी लक्षात घेतलं तर मला वाटतं की वनस्पती शास्त्राचे मार्ग आपल्याला 100% कळतील। सेल, वनस्पतीचं वर्गीकरण सुद्धा विकासाच्या आधारे केलं जातं। ते म्हणजे काय, वनस्पतीचे अवयव, वनस्पतीमध्ये 3 अवयव आहेत। जसं आपण बघितलं की मानवी जीवशास्त्रामध्ये 100% विकास झाला, याचा अर्थ 9 प्रकारच्या इंद्रिय संस्थांचा पूर्ण विकास झाला आहे। तसं या ठिकाणी सपुष्प वनस्पती त्याच आहेत
ज्याच्यामध्ये वनस्पतीचे 3 मूळ अवयव म्हणजे मूळ, खोड आणि पान या तिघांचा पूर्ण विकास झालेला आहे, त्याला आपण 100% विकसित वनस्पती म्हणतो. आणि त्याच वनस्पतीला पुष्प म्हणजे फूल येतं. फूल का येतं? कारण प्रजननामध्ये बियांच्या निर्मितीमध्ये फुलांचा रोल मोठा आहे. तो त्याच वनस्पतींना फुले येतात ज्या संवहनी आहेत. संवहनी म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये वहन घडून येते. कशाचे वहन घडून येते? तर जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्याच्याकडे आहेत. जल म्हणजे मुळांनी शोषलेले पाणी पानाकडे घेऊन जाणे, रस म्हणजेच पानांनी तयार केलेले अन्न संपूर्ण वनस्पतीला पुरवणे, ज्याच्यामध्ये विकास झालेला आहे. त्या संवहनी वनस्पती असतात, त्या सपुष्प असतात. सपुष्प वनस्पतीचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते, आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी. नावालाच अर्थ आहे. बीजी म्हणजे अशा वनस्पती ज्याच्यामध्ये फूल येत असल्यामुळे बियाही येतात आणि त्या बिया आवृत्त म्हणजे आवरणामध्ये झाकलेल्या अवस्थेत असतात. आणि अनआवरण म्हणजेच बिया येतात, अन म्हणजे नाही, आवरण म्हणजे आवरण, ज्या फळांच्या बिया फळांमध्ये झाकलेल्या नाहीत, ज्या झाडांच्या बिया फळांमध्ये झाकलेल्या अवस्थेत नाहीत. उदाहरणार्थ अशोकाचे झाड, त्याच्या बियाला खाण्याचा गर नसतो, पण तेच आंबा घ्या, त्याच्यावर आवरण आहे फळाचं. ते आवृत्त बीजीचं परत आपण वर्गीकरण करतो एकदल आणि द्विदल. एकदल म्हणजे बी फोडली असतात त्याचे 2 समान भाग होत नाहीत, ते एकदल. द्विदल म्हणजे ज्या बियाला फोडल्या असतात 2 समान भाग होतात, ते म्हणजे द्विदल. याचा आपल्याला सर्वात मध्ये थोडासा फरक माहिती पाहिजे. याचे मूळ तंतुमूळ असते, जमिनीलगत वाढणारे, जमिनीत खोल जाणारे सोटमूळ असते. त्याचबरोबर याचे पानं ही साधी पानं असतात आणि याची पानं ही संयुक्त पानं असतात, म्हणजे ज्याची पर्णकडा ही फाटलेली आहे किंवा एका मुख्य शिरेला छोटे छोटे उपपर्ण आहेत, म्हणजे चिंच, गुलमोहर, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि त्यातला शिराविन्यास हा समांतर असतो, तर यातला शिराविन्यास हा जाळीदार असतो. म्हणजेच वहीमध्ये पिंपळाचं पान ठेवले की जाळी पडते, म्हणून ते द्विदल आहे. पण तेच ऊसाचं जर पान ठेवलं तर जाळी पडणार नाही, म्हणजे ते एकदल आहे. ते ही गोष्ट या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. आणि ज्यांच्या बिया झाकलेल्या अवस्थेत नसतात, या वनस्पती सर्व प्रकारच्या हवामान प्रदेशात आढळतात, या समशीतोष्ण हवामान प्रदेशात आढळतात. त्यांच्या बिया फळामध्ये झाकलेल्या अवस्थेत नसतात, त्या शंकूच्या आकाराच्या म्हणजे उंच वाढणाऱ्या, अशोकाचे झाड जर आपण बघितलं तर कोन सारखा आईस्क्रीमच्या, ते शंकूच्या आकाराच्या वनस्पती असतात अशोकाचे झाड. आणि जाड बुंद्याच्या वनस्पती ज्या खुरट्या असतात, उदाहरणार्थ वडाचं झाड जे पसरतं ना, ते जाड बुंद्याच्या वनस्पती. त्यानंतर मग आपण अर्धविकसित किंवा अविकसित वनस्पतींच्या अभ्यासाकडे जाऊया, ज्यामध्ये 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. अगेन लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. थॅलो म्हणजे थॅलस, फायटा म्हणजे वनस्पती. थॅलस या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, म्हणजे या तिन्हीचा विकास झालेला नाही, मूळ, खोड, पान तिन्हीचा विकास झालेला नाही. या वनस्पती एकपेशीय ते बहुपेशीय आहेत, निरअवयवी शरीराच्या म्हणजे तंतुमय धाग्याच्या आहेत, म्हणजे शेवाळ, बुरशी अशी, आणि हरित आणि अहरित आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ स्पायरोगायरा हे शेवाळ आहे. इथे एक प्रश्न असतो थॅलोफायटा गटातील, तो म्हणजे काय? जीवाणू हे काय आहे? जीवाणूचा अभ्यास जरी आपण सूक्ष्मजीवशास्त्रात करणार असलो तरी इथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर जीवाणू हे थॅलोफायटा गटातील एकपेशीय अहरित वनस्पती आहे. परीक्षेत 3-4 वेळेस आलेला प्रश्न आहे. नंतर ब्रायो आणि फायटा. फायटा म्हणजे वनस्पती, ब्रायो 2 अक्षर आहेत, म्हणजे याच्यामध्ये दोघांचा विकास झाला, एकाचा नाही. मूळ, खोड, पान यापैकी मुळांचा विकास याच्यामध्ये झालेला नाही. नाजूक खोड असते आणि बारीक पानं त्याला असतात. मॉस, रिक्शिया, मर्केन्सिया हे त्याची उदाहरणे आहेत. आणि ह्या वनस्पती दमट जागेत सापडतात. प्लस मुळांचं कार्य त्या फांदीवर असणारे जे लहान एकपेशीय तंतू आहेत, सोनेरी रंगाचे दिसतात, मुलाभ हे करत असतात. ही माहिती सफिशियंट आहे. टेरिडोफायटा या ठिकाणी सुद्धा 3 अक्षर आहेत, म्हणजे तिन्हीचा विकास झालाय, मात्र या वनस्पतींना फुलं येत नाही. म्हणजे काय? मूळ, खोड, पान या तिन्हीचा विकास झालेला आहे. खोड हे भूमिगत असते, म्हणून त्याला फुलं लागत नाही. आणि मग ते टेरिडोफायटा गटातील आहे. उदाहरणार्थ मेचे किंवा फर्न हे खूप चांगलं उदाहरण बरेच परीक्षेत येत आहे की टेरिडोफायटा गटातील कोणती वनस्पती आहे ज्याच्यामध्ये फूल येत नाहीत, मात्र बिया ह्या पानावर येतात. शोभेची झाड आहे, वनस्पती आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला लागेल. तर त्यानंतर आपल्याला वनस्पतीचे जे रोग आहेत, जीवाणूजन्य रोग आहेत, विषाणूजन्य रोग आहेत, निमॅटोड्स म्हणजे इतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, उदाहरणार्थ
झाडांची लागवड शेतात का करावी, तर जमिनीत असणारे निमॅटोड्स जे आहेत ते चेंडू हे खाऊन टाकतात, म्हणून ते करावे. आणि इतर विविध प्रकारची ग्रास हॉपर आहे किंवा डंग रोलर आहे, तर ते कोण कोण कशामुळे, कोणत्या माशीमुळे कोणता रोग होतो ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. तर त्याचबरोबर मी सुरुवातीला म्हटलं की उद्यानविद्या म्हणजे एखाद्या उद्यानामध्ये झाडं कशी असतात, जे कटिंग छाटणी कशी केली जाते, फळाची बाग कशी लावली जाते, त्यासाठी पोमोलॉजी, फुलाचं उत्पादन कसं घेतलं जातं आणि भाजीपाल्याचं उत्पादन कसं घेतलं जातं, ही सगळी माहिती आपल्याला वनस्पतीशास्त्राच्या अनुषंगाने ॲग्रिकल्चरची पुस्तकं न वापरता 12वीपर्यंतची पुस्तकं वापरून, आणि त्यामध्ये जर आपल्या स्टेट बोर्डची 12वीपर्यंतची पुस्तकं छान झाली आणि वेळ उरला असं वाटतंय, तर NCERTच्या पुस्तकाला थोडं थोडं वाचून वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जीवशास्त्रातला शेवटचा टॉपिक जो आपल्याला परीक्षाभिमुख पद्धतीने फास्ट ट्रॅक रीतीने अभ्यासायचा आहे तो म्हणजे आहे आता सूक्ष्म जीवशास्त्र. नावातच आहे, जीव म्हणजे ते सजीव आहेत आणि त्यांचा आकार सूक्ष्म आहे, म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांना ते दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते हरित आणि अहरित दोन्ही प्रकारचे आहेत. याचा अर्थ असा, सूक्ष्मजीवामध्ये सूक्ष्म प्राणी आणि वनस्पती या दोन्हींचा समावेश असतो. तर त्यांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे आपण 5 गटामध्ये करतो. एक जीवाणू, विषाणू, शैवाल, कवक आणि आदिजीव. तर जीव अणू, अणू म्हणजे ते अणुसारखे अतिशय सूक्ष्म आहेत, मात्र जीव आहे त्यांच्यात म्हणजे ते सजीव आहेत. एक प्रश्न असतो तो म्हणजे जीवाणूची रचना कशी असते. तर जीवाणूची रचना ही सर्वसाधारणपणे एक विशिष्ट प्रकारची असते. विशिष्ट प्रकारची रचना असते म्हणजे त्यांचा एक स्वतःचा विशिष्ट प्रकारचा आकार असतो. म्हणजेच काय की हे आकार 3 प्रकारचे आणि त्याच्यावरून मग 3 प्रकारचे जीवाणू आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे गोलाकार, दुसरे असतात ते म्हणजे दंडाकार, तिसरे असतात ते म्हणजे सर्पिलाकार. याचा अर्थ काय, गोलाकार जीवाणूने जर नवीन जीवाणूला जन्म घातला तर तो गोलाकारच असेल, दंडाकार किंवा सर्पिलाकार नसेल. म्हणजेच माता पित्याचे गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणारा घटक या ठिकाणी कोण असतो, तर आपल्याला माहिती आहे तो DNA असतो. म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो की जीवाणूच्या पेशीमध्ये खालीलपैकी डॅश डॅश हे केंद्रक आम्ल असते, तर फक्त DNA हे केंद्रक आम्ल असते, त्याच्यामध्ये काय नसते, RNA हे केंद्रक आम्ल नसते. तर सर्वसाधारण हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आपल्याला विचारतात की उपयुक्ततेवरून त्याचे किती प्रकार पडतात. हानिकारक आणि उपयुक्त जीवाणू. उपयुक्त म्हणजे काय, जे माणसाला मदत करतात, वनस्पतींना मदत करतात असे जीवाणू म्हणजे उपयुक्त. माणसाला मदत करणारे जीवाणू म्हणजे काय, काही जीवाणू आहेत त्यांच्यापासून आपण औषध निर्मिती करतो. जीवाणूंना नेचर्स स्कॅव्हेंजर, निसर्ग स्वच्छ ठेवणारे सूक्ष्मजीव असे म्हणतात, कारण ते मृत शरीराचे, सजीव शरीराचे विघटन करतात. ते उपयुक्त आहेत. हानिकारक म्हणजे काय, ज्यांच्यामुळे माणसाला आणि प्राण्याला आणि वनस्पतीला रोग होतो त्यांना आपण हानिकारक जीवाणू असे म्हणतात. आणखी एका पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे काय, जगण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करणारे म्हणजे सामील एरोबिक, आणि जगण्यासाठी ऑक्सिजनचा वापर न करणारे म्हणजे अनएरोबिक. ज्यांचं पुनरुत्पादन ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजनच्या आवश्यकतेशिवाय होतं अशा प्रकारचे. तर 3 पद्धतीने जीवाणूचं वर्गीकरण केलं जातं. जीवाणूचं प्रजनन जे आहे ते द्विविभाजन पद्धतीने होते. हा परीक्षेत खूप वेळेस प्रश्न येतो. लैंगिक प्रजनन होत नाही, अलैंगिक प्रजनन होते. बायनरी फिशन, एकाच वेळेस पेशीचा पूर्ण विकास झाला, केंद्रक मोठा झाला की एक तडा जातो आणि एकापासून किती तयार होतात, 2 तयार होतात. 2पासून किती होतील, 4, 4पासून 8, 8पासून 16. अशा पद्धतीने त्याचं विभाजन होतं. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आता पुढचा पॉईंट बघा, विष अणू. अणू म्हणजे अतिशय सूक्ष्म आहे, मात्र त्यांच्या शरीरात विष आहे. म्हणजे याचा अर्थ असा की विषाणू हे 100% माणसाला हानिकारक आहेत, रोग पोहोचवणारे आहेत. हानिकारक म्हणजे काय, माणूस काय, वनस्पती काय, प्राणी काय, त्यांच्या शरीरात जर हे घुसले तर ते 100% रोग किंवा व्याधी उत्पन्न करतात, म्हणून त्यांना विषाणू असे म्हणतात. जीवाणू आणि विषाणूमध्ये मूळ फरक काय आहे,
जीवाणूपेक्षा कितीतरी पटीने सूक्ष्म किंवा लहान हे विषाणू असतात. यांना पाहण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा वापर आपल्याला करावा लागतो. त्याबरोबरच यांची रचना ही फिक्स नाही. म्हणजेच एक जीवाणू जसा गोलाकार जन्म देतो, दंडाकृतीला दंडाकृती जन्म देतो, तसं एका पिढीमध्ये विषाणू जर गोलाकार असेल तर त्याच्यापासून पुढचा झालेला निर्माण झालेला त्याच्यापासून तयार झालेला जीव गोलाकार असेलच असे नाही. म्हणजे याचा अर्थ असा की याच्या अणुकेंद्रकामध्ये एकच केंद्रकाम्ल राहते आणि तेही फिक्स नाही. ते म्हणजे काय, डीएनए असेल किंवा आरएनए असेल, दोन्हीपैकी एक असेल. परीक्षेत आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवामध्ये डीएनए किंवा आरएनए हे एकच केंद्रकाम्ल असते? किंवा म्हटलं तर विषाणू, फक्त डीएनए म्हटलं तर जीवाणू. यांचा आकार फिक्स नसला तरी रचना फिक्स असते. म्हणजे काय की त्यांना पंक्चर करण्यासाठी एक तोंड असतं, त्याच्या आतमध्ये त्याच्यातला डीएनए किंवा आरएनए असतो आणि त्याच्याभोवती प्रोटीन कव्हर असतो. आणि चलण्यासाठी किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे पाय असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जातात. मात्र जोपर्यंत त्यांना पोशिंदा शरीर भेटत नाही तोपर्यंत ते प्रजनन किंवा जगण्याचे कार्य करत नाही. म्हणून विषाणूंना परीक्षेत 2 वेळा झालेला प्रश्न, सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर राहणारे सूक्ष्मजीव असेल हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर शेवाळ हे रंगावरून आणि त्यांच्या एकपिशी आणि बहुपिशी जीवावरून वर्गीकृत केलं जातं. चल आणि अचल शेवाळ असंही त्याचं वर्गीकरण केलं जातं. शेवाळ हे निरअवयवी शरीराचे एकपिशीय ते बहुपिशीय सूक्ष्मजीव आहेत. हरित आणि अहरित आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. ते अहरित असतील तर त्याला आपण कवक म्हणतो आणि हरित असतील तर त्याला शेवाळ असे म्हणतो. तर रंगावरून ते तांबड्या रंगाचे, निळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे आणि लाल रंगाचे असे दिसतात. आणि मग जे चल आणि अचल असे त्याचे परत 2 प्रकार पडतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. शेवाळाचा उपयोग बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेला आहे. एक तर शेवाळाचा उपयोग हे अन्न आणि सौंदर्य प्रसाधने म्हणून केला जातो. म्हणजे स्पायरोगायरा हे जे शेवाळ आहे हे तुम्हाला ऐकून माहिती असेल किंवा परीक्षेत झालेला प्रश्न आहे. ते काही आदिवासी जमातीचं अन्न आहे. शिवाय जे इतर प्रकारचं शेवाळ आहे पाण्यातलं, त्याला प्लवून किंवा प्लॅन्क्टन असे आपण म्हणतो, ते सुद्धा जलचरांचं अन्न आहे. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने म्हणजे ऐकून माहिती असेल माहिती नाही, पण जी हर्बल लिपस्टिक येते ती शेवाळापासून बनवलेली असते. म्हणजे अनेक जण ओठाला कलर लावत नसून शेवाळ पाजतात, अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि मग अगरची निर्मिती शाईचा रंग याच्यापासून तयार केला जातो. अगर म्हणजे काय तर प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या जर आपल्याला कोणत्याही सूक्ष्मजीवांना वाढवायचं असेल संशोधनासाठी, तर त्या ग्लिसरीनमध्ये शेवाळाची पावडर टाकल्यानंतर जे काही खाद्य तयार होतं सूक्ष्मजीवाचं त्याला आगर म्हणतात. ते शेवाळापासून बनवतात. कवक सुद्धा एकपिशीय ते बहुपिशीय असतात. एकपिशीय कवकाचं उदाहरण आहे किल्व, इष्ट किंवा खमीर असं आपण त्याला म्हणतो. बहुपिशीमध्ये आहे बुरशी. हे जे एकपिशीय आहे, परीक्षेमध्ये जो प्रश्न येतो तो म्हणजे त्याच्यामध्ये कशाची संख्या जास्त असते, रिक्तिका व्हॅक्युअल्सची संख्या ही जास्त असते, केंद्रक मोठं असतं आणि याचं प्रजनन बऱ्याचदा विचारलं जातं. ते म्हणजे क्राउन स्टेज किंवा मुकुलायन पद्धतीने याचं प्रजनन होतं. म्हणजे एकाच वेळेस अनेक ठिकाणाहून हे केंद्रक म्हणजे हे फुटल्यामुळं मग एक छोटे त्याचे जे इतर नवीन जीव किंवा केंद्रकाचे पार्ट तयार होतात त्यांचा आकार राजाच्या मुकुटासारखा असतो, म्हणून त्याला मुकुलायन पद्धतीने असं म्हणतात. आणि याचा उपयोग, किंवाचा उपयोग हा मैद्यापासून ब्रेड बनवण्यासाठी, दारूपासून मळीपासून दारू बनवण्यासाठी, व्हेरी सॉरी, आणि त्यानंतर विटॅमिन बीच्या निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बुरशी हे बहुपिशीय कवकाचं उदाहरण आहे. बुरशी ही ओल्या जागेत किंवा कपड्यावर किंवा सेंद्रिय पदार्थावर आढळते किंवा वाढते. त्यातले काही जे त्यांचे बुरशीचे घटक आहेत ते आतमध्ये जाऊन अन्न शोषण करतात, ते वरच्या बाजूने येतात, त्याला बीजाणूधारी येतात, त्यात बिया येतात आणि या बिया फुटले की वातावरणात पसरतात. ते आपल्याला दिसत नाही तेवढे सूक्ष्म आहेत ते बुरशी. आदिजीवामध्ये आपल्याला ॲमिबा अनियमित आकाराचा मात्र एकपिशीय असला तरी त्याच्या शरीरामध्ये सगळे जे कार्य चालते त्याची माहिती आपल्याला घ्यायला लागते.
त्यानंतर पॅराम्युशियम आहे, इतर अधिजीव आहे, युग्लिना आहे. युग्लिनाच्या बाबतीत जसं आपण बॅक्टेरियाच्या बाबतीत लक्षात ठेवलं ते म्हणजे काय की थॅलोपायटा गटातील एकपिशीय अहरित वनस्पती आहे. तसं युग्लिना हे अधिजीव असणारा प्रोटोझोआ गटातील एकपिशीय हरित प्राणी आहे. म्हणजे काही प्राणी आहेत उदाहरणार्थ युग्लिना की ज्याच्या शरीरामध्ये क्लोरोफिल सापडतं, मग त्याला वनस्पती का म्हणत नाही, कारण तो हालचाल करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहत जातो. पण युग्लिना हा प्राणी नसून काय आहे, वनस्पती नसून काय आहे, प्राणी आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं. त्यानंतर मग सूक्ष्मजीवाचे उपयोग आणि मग त्याची इतर माहिती तुम्हाला बघायला लागेल. अशा पद्धतीने जीवशास्त्राचा बराच भाग आपल्याला परीक्षेमध्ये कव्हर होतो. त्याशिवाय जीवशास्त्रामध्ये इतर काही गोष्टी आहेत, ते म्हणजे काय, पेशी आणि ऊतींचा अभ्यास आपल्याला करायला लागतो. प्राणी पेशी वेगळी आहे, वनस्पती पेशी वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये जी वेगवेगळी अंग आहेत, जसं की आपण तंतुकणिकेचे कार्य काय आहे, ते ऊर्जा निर्मितीचं कार्य करतं प्राणी आणि वनस्पती पेशीमध्ये. जसं की हरितलवक हे जे आपल्याला माहिती असेल तर ते वनस्पतीमध्ये आढळतं आणि ते अन्न निर्मिती केंद्र आहे वनस्पतीचे. प्रत्येक पेशीमध्ये हरितलवकाचा रंग हिरवाच असतो असं नाही, कारण आपल्याला बरेच वनस्पतीची पानं ही चॉकलेटी दिसतात, पिवळी दिसतात. त्याच्यात हरितलवक असतो किंवा नसतो असं नाही, तर त्याचे वर्ण, त्याचा जो कलर क्रोमॅटिड आहे तो वेगळ्या कलरचा असतो. आणि मग ते अन्न निर्मिती प्रक्रिया जी आहे, त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया, ती आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यालाच आपण म्हणतो की सर्वसाधारणपणे आपल्याला त्याला वेगळं नाव देतो आपण, की म्हणजे त्याला रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने नाव दिलेलं आहे. त्याला मग खूप प्रक्रिया किंवा बॉईल प्रक्रिया असं आपण का म्हणतो, किंवा मग त्याचे प्रयोग जे आहेत, पर्णपटल प्रयोग आहे किंवा इतर प्रयोग आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या या संपूर्ण सिलेबसचे पार्ट अँड पार्सल आहेत, हे सगळं आपल्याला बघायला लागतं. आणि हे सगळं तुम्ही बघितला की तुमचा एक विशिष्ट जीवशास्त्राचा अभ्यास पूर्ण होतो. पहिल्यांदा तुम्ही हा विषय या फास्ट ट्रॅकमधून समजून घेतलेला असेल असं मी गृहीत धरतो. आता दुसऱ्यांदा याच्यामध्ये जे तुम्हाला मी हेडिंग किंवा टॉपिक किंवा सेगमेंट सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये 12वीपर्यंत पुस्तकातून तुम्ही सगळा मॅटर ॲड करणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, ही आहे आपल्या दुसऱ्या लेक्चरची फास्ट ट्रॅक माहिती. आता आपण तिसऱ्या विज्ञानाच्या लेक्चरला भेटणार आहोत, ज्यामध्ये आपण भौतिकशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. तर लवकरच भेटूया तिसऱ्या लेक्चरसह भौतिकशास्त्राच्या फास्ट ट्रॅक अभ्यासात. आता थांबूया. धन्यवाद.